कॉन्फरन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीट वाटपावरनं भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे। हीच नाराजी दूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडमध्ये दिसलेत। त्यांनी थेट ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्या निवासस्थानी जाऊन नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी तिथे नेमके काय घडले पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे। विशेषतः ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांची तिकीट कापल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। ही परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः देशपांडे यांच्या घरी धाव घेतली। यावेळी देशपांडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता। पार्लमेंटरी बोर्डाने तिकीट वाटपात कशा प्रकारे घोळ केला आणि याचे परिणाम निवडणुकीवर कसे होतील याची सविस्तर माहिती देशपांडे यांनी पालकमंत्र्यांना दिली। कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर बावनकुळे यांनी देशपांडे यांचे तिकीट कापले जाणे ही एक मोठी चूक असल्याची कबुली दिली। तसेच प्रशांत देशपांडे हे पक्षाचे प्रथम श्रेणीतील नेते असून आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाईल असे आश्वासन देत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। यावेळी शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार प्रताप अडसळ आणि संजय किरतकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सीट्सवर फरक पडू शकतो ही जी कल्पना याची पूर्ण कल्पना आम्ही बावनकुळे साहेबांना दिली। बावनकुळे साहेबांना मी हेही सांगितलं की जेव्हा सर्वे होतो, सर्वेमध्ये जे हायेस्ट असतात त्यांना तिकीट दिला जाते। असं असताना सुद्धा काही लोकांना मुद्दाम हेतुपुरस्सर काढण्यात आलं आहे। याच्यामुळे बरीचशी नाराजी या शहरामध्ये आहे। हे सगळं म्हटल्यानंतर त्यांनी मला काही ऑप्शन्स दिले आणि माझ्याबरोबर तिरतकर पण होते, त्यांचं सुद्धा पूर्ण झालं। त्यांनी सांगितलं की भाजपच्या मेन स्ट्रीममधून तुम्हाला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही। तुमचं महत्त्व भाजपमध्ये किती आहे हे आम्हाला माहिती आहे आणि शहराच्या दृष्टीने त्यांच्या म्हणण्यानुसार जे तिकीट माझं कापलं गेलं ते एक चुकीची घटना घडली हे त्यांनी कबूल केलं आणि पुन्हा पक्षामध्ये कुठली जबाबदारी देता येते त्या दृष्टीने 2 दिवसांतर ते येतील आणि पुन्हा चर्चा करतील हे आश्वासन दिलं आहे। त्यामुळे आपण ज्यासाठी इथे जमलो होतो मला असं वाटतं आपल्यासाठी आजच्या पुरतं तरी हे सफिशियंट आहे। आपण कामाला लागू। कोर कमिटीची माफी मागितली। पार्लमेंटरी बोर्डनी जी चांगली परिस्थिती भाजपची होती त्याला कदाचित धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे की त्याच्या झाल्यामुळे धक्का लागला आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि असं वक्तव्य सगळ्याच लोकांनी आज बावनकुळे साहेबांसमोर केलं की काही सीट्स ज्या चुकीच्या दिल्या गेल्या आहे त्यामुळे नुकसान होऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा सगळ्या लोकांचं म्हणणं होतं। असा आरोप सुद्धा काही उमेदवारांनी केला की पैशाचं देवाणघेवाण होऊन असं उमेदवार म्हणून तिथे कोणी नव्हते, काही लोक होते। त्यांनी चर्चा अशी आहे असा शब्द वापरला, आरोप कुणी लावला नाही। त्यामुळे गावामध्ये चर्चा आहे, काही पेपरमध्ये सुद्धा असं आलं आहे, पण त्याच्यावर त्यांनी कुठलीही कॉमेंट आपल्या आज तरी केलेली नाही। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भेटीमुळे तुतारस्तरी कार्यकर्त्यांमधील रोष शांत झाल्याचे चित्र दिसत आहे। मात्र ही डॅमेज कंट्रोलची खेळी निवडणुकीत भाजपाला किती यश मिळवून देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापेठ झोनमधील निवडणूक रणधुमाळी आता वेग घेताना दिसत आहे। राजापेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 साठी उमेदवारांची चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून 3ही प्रभाग मिळून तब्बल 94 उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली आहेत। नेमकी काय आहे ही प्रक्रिया आणि पुढील राजकीय हालचाली जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। महापालिका निवडणुकीकरिता राजापेठ झोनमधील प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 साठी चिन्ह वाटप प्रक्रिया शनिवारी यशस्वीरित्या पार पडली आहे। निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। तिन्ही प्रभाग मिळून एकूण 94 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून सर्व उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हे देण्यात आली आहेत। चिन्ह वाटप पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला असून
प्रचाराची तयारी, रणनीती आखणे आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 मध्ये विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात असल्याने या निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिन्ह मिळताच उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लवकरच प्रचाराचा जोर वाढताना दिसणार आहे. एकूणच राजापेठ झोनमधील या तिन्ही प्रभागांमध्ये निवडणूक वातावरण तापू लागले असून मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. नमस्कार सर, मी सिटी न्यूज चॅनलमधून जया मेहरा. आज इथे जे निवडणुकीचे जे चिन्ह वाटप जे झालेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगा सर. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या या निवडणुकीकरिता आज राजापेठ झोन या ठिकाणी चिन्ह वाटपाची संपूर्ण प्रक्रिया प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 करिता संपलेली आहे आणि एकूण या तिन्ही प्रभाग मिळून 94 उमेदवार हे निवडणूक लढविणार आहेत. त्यामध्ये आम्ही चिन्ह वाटप जे आहे ते राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, इतर राज्यातील पक्ष, नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष या सर्वांना चिन्ह वाटप आम्ही केलेलं आहे. चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता राजापेठ झोनमधील प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 मध्ये प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे. आगामी काळात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूक घडामोडींचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. अधिक बातमीसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडतो आहे. 3 जानेवारी रोजी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप सुरू झाले असून याच प्रक्रियेसोबत प्रचारालाही अधिकृत सुरुवात झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या 7ही झोन कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट, प्रभाग क्रमांक 15 छायानगर, पठाणपुरा आणि प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर रहमतनगर या प्रभागातील एकूण 67 उमेदवारांना निवडणूक चिन्ह जाहीर करण्यात आले. राष्ट्रीयकृत आणि प्रादेशिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्ष चिन्हे देण्यात आली असून अपक्ष उमेदवारांना 96 पेक्षा अधिक वेगवेगळी निवडणूक चिन्हे देण्यात आली आहेत. निवडणूक चिन्ह मिळताच अनेक अपक्ष उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार कार्यालय उघडणे तसेच लाऊडस्पीकर वाहनांचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी उमेदवारांकडे वाहनाचा आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वैध इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने दररोजचा निवडणूक खर्चाचा तपशील तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 9 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वितरण करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 या 3 प्रभागामध्ये असलेले जवाहर गेट, बुधवारा, छायानगर, पठाणपुरा, अलीमनगर आणि रहमतनगर हे तिन्ही भाग आहेत. या तिन्ही भागामध्ये आतापर्यंत किती उमेदवार आहेत, किती उमेदवार उभे आहेत, किती उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतलेले आहेत ही माहिती जाणून घेऊया. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे साहेब आपल्यासोबत आहे. सर, काय म्हणणार? प्रभाग क्रमांक 14, 15, 16 साठी कालपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीमध्ये 14 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले आहेत. सध्या स्थितीत एकूण 53 उमेदवार आहेत 14, 15, 16 मिळून. तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये 17, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 17 आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये 19 उमेदवार आहेत. आज या ठिकाणी 11 वाजता सर्व उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलेलं आहे. कुठेही लेखी तक्रार वा अगर काही कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. सर्वांना आवश्यक त्या सूचना सुद्धा आज उमेदवारांना देण्यात आल्या. प्रचाराचं कसं काही राहील, प्रचार करण्याची भूमिका म्हणजे केव्हापासून केव्हापर्यंत, केव्हा स्टॉप होईल प्रचार? त्यामध्ये उमेदवारांना जे प्रचार कार्यालय आहे त्याची परवानगी सुद्धा आम्ही या ठिकाणावरून देणार आहोत. सभा वगैरे जे आहे ते पोलीस विभाग त्याच्या परमिशन देतील. मर्यादा उमेदवारांसाठी आहे. अमरावती ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपये खर्च ची परवानगी आहे. तर अशा प्रकारे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने प्रचाराला वेग येणार आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील निवडणूक वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 मधनं तब्बल 100 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून या सर्व उमेदवारांची चिन्ह वाटप प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे. नेमकी काय आहे ही प्रक्रिया आणि पुढील घडामोडी पाहूया या रिपोर्टमधनं. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रमांक 3, 4, 7 मधून मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरले आहेत. या तीनही प्रभागांमधनं एकूण 100 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली असून शनिवारी या सर्व उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. चिन्ह वाटप प्रक्रिया शांततेत आणि नियोजित पद्धतीने पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे. चिन्ह वाटप पूर्ण होताच उमेदवारांकडून प्रचाराची तयारी सुरू झाली असून घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. प्रभाग क्रमांक 3, 4, 7 मध्ये विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने असल्यामुळे या निवडणुकीत चुरशीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे आता अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे. नमस्कार सर, मी जया मेहरा, सिटी न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जे सर चिन्ह वाटप जे होतं महानगरपालिका निवडणुकीचं, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि किती चिन्ह वाटप झालेलं आहे याची थोडी माहिती द्या. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांना आज सकाळी 11 वाजता चिन्ह वाटपाची कारवाई करण्यात आली आणि वैध असलेल्या 100 उमेदवारांना आज या ठिकाणी चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 या 3 प्रभागामध्ये 100 उमेदवार होते आणि 100 उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे. ठीक आहे सर. चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमरावती शहरातील निवडणूक प्रचार आता जोर पकडणार आहे. प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 मध्ये कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत प्रक्रियेतील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. नगरसेवक पदांच्या उमेदवारांसाठी राजकीय नेते थेट मैदानात उतरले असून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडनं जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा निश्चित झाला असून रविवारी शहरात भव्य रोड शो होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आज प्रत्यक्ष मार्गाची पाहणी केली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा रणसंग्राम आता रंगात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 4 जानेवारी 2026 रोजी अमरावती दौऱ्यावर येणार असून यावेळी शहरातील प्रमुख मार्गांवरून त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने रविवार 3 जानेवारी रोजी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे आणि रमेश धुमाळ, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांनी आपल्या पथकासह रोड शो मार्गाची पाहणी केली. विशेष म्हणजे ही पाहणी सिटी न्यूज चॅनलच्या महासंग्राम रथावर बसून करण्यात आली. यावेळी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचा मार्ग पंचवटी चौक, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ, श्याम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, नवीन बियाणी चौक, साईनगर आणि साई मंदिर असा निश्चित करण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण तसेच सुरक्षेच्या सर्व बाबींची सखोल पाहणी पोलीस आयुक्तांनी केली आहे. रोड शो दरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरात कड्डेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. आता रविवारी होणाऱ्या या रोड शोकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा
7620433325 या क्रमांकावर. नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्यांकडूनच पोटच्या गोळ्यावर अमानुष अत्याचार फक्त एकच नाही, हट्टी आहे. या कारणावरून 12 वर्षाच्या चिमुकल्याला तब्बल 3 महिने साखरदंडाने बांधून ठेवण्यात आलंय. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. माणुसकीला लाजवणारी ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. आपलाच मुलगा ऐकत नाही, चुकीचं वागतो या विकृत कारणावरून आई वडिलांनी आपल्या 12 वर्षीय मुलाला घराच्या गच्चीवर साखळीने जखून ठेवण्याचा अमानुष प्रकार केलाय. धक्कादायक बाब म्हणजे आई वडील रोज कामावर जाताना या मुलाला साखळीने बांधून ठेवत असत. हा छळ 3 महिन्यापासून सुरू होता. उघड्यावर कडक उन्हात, थंडी पावसात हा चिमुकला अक्षरशः नरक यातना सहन करत होता. मुलाला ना मोकळेपणा, ना खेळणे, ना शिक्षण, फक्त वेदना आणि भीती. अखेर या घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला मिळाली. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संरक्षण पथकाने अजनी पोलिसांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. साखळी तोडून त्या निष्पाप मुलाची या नरक यातनेतून सुटका करण्यात आली. सध्या या मुलाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असून त्याची वैद्यकीय व मानसिक तपासणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आई वडिलांविरोधात बाल संरक्षण कायदा आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मी ना माझ्या मुलाला याच्यासाठी बांधलं होतं की तो गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर, आणि त्याला प्रेमानं समजत होतं की बापू असं नाही करायचं. आणि आम्ही दोघंही जण नवरा बायको तंग होऊन गेलतो की बापू काहून तू जाते, काहून नाही. तो कारण काही सांगण्याचं काही त्याचं हेच नव्हतं. आणि दोघंही नवरा बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे जन्म देणारी मायबापोला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे काहीच समजलं नाही. त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवलं होतं. त्याला चोरी म्हणजे तो स्वतः तर जातच होता, पण त्याच्यासाठी दुसऱ्याही भावाला तो चोरी करायसाठी नेत होता. अजनी पोलीस स्टेशन, कुही आणि बुट्टीपोरी ह्या तिन्ही ठिकाणी आम्ही त्याला रिपोर्ट टाकले आहे. त्याच्यात सायकल आहे, मोबाईल आहे आणि एक दुकान आहे किराण्याचं. दुकानात वगैरे तो दुकानात गेला, त्यांनी फोडफाड केलं, तिथला आहे तो आहे. आणि सायकलचं आणि मोबाईल म्हणजे हा लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापस यायचा. मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचा, असं करत होता तो. याच्यात त्यांनी घरी आणून ठेवला होता मोबाईल, आणि मोबाईल दरवाजात आणून ठेवला. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला. तर तो 4 दिवस काही आला नाही. त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर. आणि याला मी फक्त 2 घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे. आणि लोक आम्हाला घरावर येत होते लोक की तुमचा मुलगा हा चोरी करते, मोबाईल आणते, असं तसं. आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो की आता ह्या मुलाचं कसं करायचं. याला सुधारावसाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला की बापू इथं नेऊन, आम्ही तिथे नेऊन, पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही. आणि मेडिकलला नेत होतो आम्ही, त्यावेळी तो होतच नाही, राहायचंच नाही, तो बाहेरच निघायचा. मग त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलला नेलं, तर त्याला त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला. आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की हा गेला नाही पाहिजे का म्हणून. आपलाच मुलगा, परंतु प्रेमाऐवजी छळ, संस्काराऐवजी साखरदंड ही घटना फक्त कायद्याचा विषय नाही, तर समाजाला आरसा दाखवणारी आहे. यवतमाळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक चौकात होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरणाआधीच प्रशासनाने हा पुतळा हटवला असून या कारवाईमुळे वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. यवतमाळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा 4 जानेवारी रोजी अनावरणासाठी सज्ज होता. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने पुतळा हटवण्याची कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. नेमकं काय घडलं आहे पाहूया प्रतिनिधी दुर्गेश कान्हू यांचा रिपोर्ट. यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा वाद आता चिघळत चालला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कोणताही लेखी आदेश, नोटीस आणि पूर्वसूचना न देता नगर परिषद प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटविला. या अचानक कारवाईमुळे सामाजिक संघटना आणि विशेषतः महिला संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुतळा समिती आणि विविध महिला संघटना स्टेट बँक चौकात एकत्रित आल्यात. प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध करत महिलांनी त्याच जागी पुन्हा सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा स्थापन केली आहे. पुतळा समितीचा थेट सवाल आहे की परवानगी असताना पुतळा हटवण्याची गरज काय होती आणि लेखी आदेशाशिवाय ही कारवाई कशाच्या आधारावर करण्यात आली आहे. आंदोलक महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उचलून नेलेला सावित्रीबाई फुले यांचा मूळ पुतळा तात्काळ याच ठिकाणी पुन्हा बसविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्टेट बँक चौकातच बसवावा या मागणीकरिता महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पासून आम्ही सावित्रीचा पुतळा या जागेवर स्थानापन्न व्हावा यासाठी लढा देत आहोत. एक पूर्ण तप उलटलेला आहे, पण शासन आम्हाला ही मान्यता देत नाही आहे. त्याकरिता आम्ही इथे हा पुतळा काल 2 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही पूर्ण पुतळा इथे स्थानापन्न केला. शासनाने आम्हाला आमची दिशाभूल करून सायंकाळ म्हणजे रात्रीच्या वेळेला नगर परिषदेने पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन हा पुतळा इथे उठवला. आम्ही त्यांना विनंती केली की 3 जानेवारी आहे, आमच्या सावित्रीमाईचा आज जन्मोत्सव आहे, आम्हाला तो इथे मनवू द्या. परंतु काहीही न ऐकता त्यांनी पुतळ्याची विटंबना केली. ही आमच्या समस्त सावित्रीबाईची विटंबना म्हणजे या देशातील प्रत्येक नारीची विटंबना आहे. यासाठी आम्ही निषेध करतो. आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी आमची विनंती मानली नाही. सावित्रीबाईची विटंबना केल्यामुळे आम्ही शासनाला ही मागणी करतो आहोत की त्यांनी इथे पुन्हा आमच्या सावित्रीबाईचा पुतळा सन्मानाने स्थानापन्न करून द्यावा. या संदर्भात काय? अतिशय चुकीची माहिती आहे. आमच्याकडे नगर परिषदेची मान्यता आहे, आमच्याकडे पोलीस स्टेशनची मान्यता आहे, PWD मान्यता आहे, RTOची मान्यता आहे, फॉरेस्ट ऑफिसची मान्यता आहे. सर्व मान्यता आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु शासन म्हणत आहे, नगर परिषद म्हणत आहे की आमच्याकडे मान्यता नाही आहेत. सर्व मान्यता असून सुद्धा आणि आम्ही ते SP ऑफिसला दाखवून सुद्धा काल हा एक संविधानाच्या विरोधात एका स्त्रीच्या सन्मानाचा दिवस असताना आम्हा सर्व समस्त महिला वर्गाचा अपमान शासनाने केला आहे. आणि विशेष बाब ही म्हणजे कालच 2 तारखेला एक महिला नगराध्यक्षांनी नगराध्यक्षाचं पद भूषविलेलं आहे आणि त्याच दिवशी एका प्रेरणास्थान असलेल्या ज्या सावित्रीने आम्हा महिलांसाठी, बहुजनांसाठी शेणगोळे आपल्या अंगावर झेलले, त्याच स्त्रीचा अपमान, त्या स्त्रीची विटंबना शासनाकडून, नगर परिषदेकडून झाली आहे. आम्ही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवतो आणि एक त्यांना संधी देतो की त्यांनी पुन्हा सन्मानाने तो पुतळा इथे विराजमान करून द्यावा. जी शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांचा जी विटंबना केली आणि त्यांचा पुतळा काढलेला आहे, मी आज या ठिकाणी आम्ही परत सन्मानाने सावित्री आईचा पुतळा या ठिकाणी आम्ही परत बसवत आहोत. आणि मी यवतमाळचाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना आवाहन करते की ज्या सावित्री माईचा विटंबना करण्यात आलेली आहे त्या सरकारचा निषेध व्यक्त करून सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी भव्य पुतळा उभारण्याचा सगळ्या महिलांनी संकल्प करावा अशी मी जाहीर आवाहन करते. जय ज्योती जय भीम. 4 जानेवारी रोजी होणाऱ्या पुतळा अनावराच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये तणावाचं वातावरण आहे. उद्या परिस्थिती काय वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक चौकात होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरणाआधीच प्रशासनाने हा पुतळा हटवला असून या कारवाईमुळे वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. यवतमाळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा
4 जानेवारी रोजी अनावरणासाठी सज्ज होता. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने पुतळा हटवण्याची कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. नेमकं काय घडलं आहे पाहूया प्रतिनिधी दुर्गेश कान्हू यांचा रिपोर्ट. यवतमाळच्या स्टेट बँक चौकात असलेल्या खुल्या जागेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे 3 जानेवारी रोजी अनावरण होणार होते. मात्र प्रशासनाने कोणतीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करत अचानक पुतळा हटविण्याची मोहीम सुरू केली. या कार्यवाही दरम्यान पुतळा हटविण्यासाठी कोणतीही लेखी परवानगी दाखविण्यात आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केलाय. पुतळा हटविण्याच्या कार्यवाही दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा काढण्यास सुरुवात करताच परिसरात संतप्त आंदोलन पाहायला मिळालं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान होत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावित्रीबाई फुले या केवळ पुतळा नाही, त्या आमची ओळख आणि प्रेरणा आहेत. कोणतीही परवानगी न दाखवता पुतळा हटवणं हे चुकीचं आहे. प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सविता हजारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे. उद्या 3 जानेवारी आहे. असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये. आमच्या जवळ परवानगी आहेत, संपूर्ण कागदपत्र आहेत. नगर परिषदेची परवानगी आहेत, पोलीस स्टेशनची परवानगी आहेत, PWDची परवानगी आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आहेत, ट्रॅफिक RTOची परवानगी आहेत. आमच्या जवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे. 12 वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो आहोत आणि तरीही सुद्धा यवतमाळमध्ये अनेक पुतळे, दीनदयाल उपाध्यायच्या पुतळ्याचा कोणते कागदपत्र दिलेले तरी या देशामध्ये या सरकारने एक महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी जी मोहीम उचललेली आहे त्या मोहीमचा आम्ही सर्व महिलांनी निषेध करतो आहोत. यांना लाज वाटायला पाहिजे की 3 जानेवारी उद्याला असताना हे आदेश देतात. एसपीने त्यांचा फोन बंद केलेला आहे, सीओनी फोन बंद केलेला आहे. आपल्या इथले मंत्री महोदय उईके साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनीही त्यांचा फोन बंद केलेला आहे. ही तानेशाही आहे. तुम्ही अधिकारी जनतेचे आहात, तुम्ही उमेदवार जनतेचे आहात, जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सहन होत नाहीये. 4 जानेवारी रोजी होणाऱ्या पुतळा अनावरणाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये तणावाचं वातावरण आहे. उद्या परिस्थिती काय वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. शिरूर ताजबंद बायपासवरील पुलावरून एक भरधाव ट्रक थेट खालीच कोसळलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, मात्र ट्रक चालकासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहे. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील शिरूर ताजबंद बायपास येथे भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पुलावरून खाली कोसळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेत ट्रक चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गंभीर जखमींवर लातूर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताच्या कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. भंडाऱ्यातील पहिला आंबोरा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आज प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचं काम, निकृष्ट बांधकाम आणि खड्ड्यांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आता संयम सुटल्याने 15 जानेवारीला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या मार्गाची सध्याची अवस्था पाहता प्रशासनाचा ढिसाळ आणि उदासीन कारभार स्पष्टपणे समोर येतो आहे.
नेमकी परिस्थिती काय आहे पाहूया प्रतिनिधी साहिल रामटेके यांचा सविस्तर रिपोर्ट. अंभोरा येथे नवीन पूल झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र रस्त्याचे काम दर्जेदार होण्याऐवजी अधिकच धोकादायक बनले आहे. 5 महिन्यांपूर्वी टाकलेली अवघ्या 1.5 किलोमीटरची पीसीसी रस्त्याची लेअर आधीच उखडली आहे. जागोजागी मोठे खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी आणि उडणाऱ्या दगडांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या मार्गावरून शाळकरी मुले, महिला, नोकरदार वर्ग दररोज प्रवास करतो. दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत असून पादचाऱ्यांनाही गंभीर दुखापती होत आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रोज घराबाहेर पडताना जीव मुठीत धरावा लागतो. अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का? आमचा संयम आता संपलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया भारती उरकुडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. माझे नाव भारती धनपाल उरकुडे आहे. माझी मुलगी गांधी विद्यालय पहिला इथे शिकत आहे. तिला ट्युशनला आणि शाळेमध्ये जायला खूप त्रास होते. ती 2-3 वेळा या रोडामुळे, रोड खराब असल्यामुळे ती 2-3 वेळा पडली आणि तिला जखमसुद्धा झाली आहे. तर हा रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन सुरू करणार आहोत. रस्त्याचं काम तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावं ही आमची मागणी आहे. जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. या काळात घडणाऱ्या कोणत्याही घटनेस प्रशासन जबाबदार राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया उपसरपंच प्रकाश बोरकुटे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. मी प्रकाश बोरकुटे, उपसरपंच ग्रामपंचायत चोवा. माझी एवढीच मागणी आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून पहिला ते आंबोरा रस्ता, या रस्त्याचे काम चालू आहे. अतिशय कासव गतीने चालू आहे. या रस्त्याने शाळकरी मुले, दवाखान्यात जाणारे लोक आणि आंबोऱ्याला दर्शनाला जाणारे बरेचसे भाविक या रस्त्याने नेहमी ये जा करतात. परंतु रस्ता जागोजागी उखडलेला आहे. यामुळे लोकांना खूपच त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर आम्ही गावकऱ्यातर्फे रस्ता रोको करू, एवढीच माझी मागणी आहे. एकीकडे विकासाच्या गप्पा तर दुसरीकडे ग्रामीण भागात जीवघेणे रस्ते. आता 15 जानेवारीला होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनानंतर तरी प्रशासन जागं होणार का, की अपघात झाल्यावरच कारवाई होणार, हा प्रश्न कायम आहे. महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू. ये सिर्फ वोट नहीं, ये है शहर का भविष्य. पानी, सड़क, सफाई, सुरक्षा. वादे कागजों पर नहीं, जमीन पर परखे जाएंगे. जनता करेगी सवालों से वार. और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार. दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने. सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें. सवाल तेज, जवाब साफ. आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग. देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.